जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात टेकडीच्या माथेवर वसलेल्या भुलेश्वर मंदिरात। इसवी सन 12व्या शतकात यादव काळात बांधलेले हे मंदिर आपल्या अद्वितीय शिल्पकलेसाठी आणि दंतकथेसाठी प्रसिद्ध आहे। पुणे सोलापूर मार्गावरील यवत गावाजवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणून फारसा प्रसिद्ध नाही, पण त्या टेकडीवर असलेले हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिद्ध आहेत। येथील नाजूक कोरीव काम, शिल्पामधून दिसणारा कलावैभव आणि आजूबाजूचा निसर्ग खरंच डोळे विसवणारा आहे। इतिहास सांगतो की या मंदिरात काही काळ मुघलांपासून रक्षण करण्यासाठी देवींच्या मूर्त्या लपवण्यात आल्या होत्या। आज आपण या प्रवासात जाणून घेऊया भुलेश्वर मंदिराचा इतिहास, दंतकथा आणि या ठिकाणामागचं रहस्य। गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक असेल। मी सौरभ तुमचं स्वागत करतो या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। आणि आज आपण चाललो आहे माझ्या नवीन SD ॲडव्हेंचर या बाईकची डिलिव्हरी घ्यायसाठी। तर आपण आता चाललो आहे थर्मॅक्स चौकमध्ये, जिथे की शोरूम आहे आणि शोरूममध्ये जाऊन आपल्याला बाईकची डिलिव्हरी घ्यायची आहे। तिकडून आपण जाणार आहे भुलेश्वर टेम्पल बघायला, जे की दौलतमंगळ फोर्ट पण म्हणजे त्यामध्येच येते ते। तर आपलं 2 आजचे व्ह्यू राहणार आहे बघायचं, तर जाऊया। तर आता मी चाललो आहे शोरूममध्ये माझ्या फॅमिलीसोबत। माझ्यासोबत आई, बाबा आणि माझा भाऊ आहे। आणि या तिघांना बिलकुल आयडिया नाही मी कुठली बाईक बुक केलेली आहे, कुठला कलर आहे, कशी आहे। त्यांच्यासाठी हा एक सरप्राईज होता, खास करून बाबासाठी। मी आईबाबांच्या हातूनच बाईकची पूजा शोरूममध्येच करून घेतली आणि त्यानंतर आम्ही सगळे मित्र मिळून निघालो दौलतमंगळ किल्ल्याच्या दिशेने। आणि पुन्हा एकदा पूजा करण्यासाठी आम्ही सरळ भुलेश्वर मंदिर हे स्थान निवडलं। आता बाईक घेऊन आपण इथे आलेलो आहे, ते मंदिर आहे। तर आपल्याला या रस्त्याने जायचं इकडून। स्वतःच्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गावरून साधारणपणे 45 किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते। यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलीस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजूच्या रस्त्याने दौलतमंगळ गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात घाटमार्गाने पोहोचता येते। यवत गावापासून भुलेश्वर मंदिर 10 किलोमीटर अंतरावर आहे। दौलतमंगळ किल्ल्याची तटबंदी आज आपल्या डोळ्यात दिसत नाही, मात्र हीच तटबंदी कधी काळी अस्तित्वात होती। आज तटबंदी फोडून भुलेश्वर मंदिरापर्यंत गाडी रस्ता केलेला आहे। एक टू व्हीलर आहे, फक्त पूजा करायची। आज रविवारचा दिवस असल्यामुळे गर्दी पुष्कळ आहे। गार्डने आम्हाला अडवलं कारण की वरती जागा फुल झालेली आहे। तर आम्ही त्यांच्याशी रिक्वेस्ट करून फक्त माझ्या बाईकला वरती जाण्याची आम्ही परवानगी काढली। वाट्यातच आपल्याला हा बुरुज दिसून येते। हा किल्ला आजूबाजूच्या सपाट भागातील एका छोट्या टेकडीवर बांधला आहे। भुलेश्वर मंदिर हाच या किल्ल्याचा सर्वोच्च भाग असून साधारण 8 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हे सुंदर देखणे लाजवाब मंदिर बांधले आहे। बाईक मी इथेच पार्क केली आणि आता दर्शनासाठी मंदिरात जातच होतो की राहुलला भूक लागल्यामुळे त्यांनी केळं घेतले, कारण की आम्ही नाश्ता केलेला नव्हता। आणि मंदिराकडे आम्ही आमचे चपला जोडे काढून आणि पूजेची थाळ घेऊन आता मंदिरात प्रवेश करत आहे। पायऱ्या चढताना पायऱ्या शेजारीच भिंतीत ठेवलेल्या द्वारपालाच्या जय विजय यांच्या मूर्त्या दिसतात आपल्याला। या द्वारपाल जय विजय यांच्यासोबत एक रंजक कथा आहे। हे दोघे जण भगवान विष्णू यांचे मुख्य द्वारपाल होते। एकदा विष्णूंना भेटण्यासाठी काही ऋषी लोक येतात, त्यावेळी त्या ब्राह्मण ऋषींना जय विजय अडवतात, कारण की भगवान विष्णू त्यावेळेस विश्रांती घेत असतात।
आम्ही भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी आलो असता आम्हाला तुम्ही अडवले. या रागातून जयविजय यांना श्राप देण्यात येते की तुम्ही भगवान विष्णू यांच्या सानिध्यात राहून तुम्हाला अहंकार झालेला आहे. तुम्हाला वैकुंठामध्ये राहण्याचा अधिकार नाही. तुमची जागा मृत्यू लोकांमध्ये आहे. असा शाप दिल्यानंतर जयविजय घाबरून ऋषींच्या पाया पडू लागले. इतक्यात भगवान विष्णू लक्ष्मीसोबत त्या ठिकाणी आले. भगवान विष्णू नम्रपणे ऋषींना म्हणाले, हे मुनीश्वर, जयविजय हे माझेच द्वारपाल आहे. या दोघांना अहंकार होऊन त्यांनी आपला अपमान केला आहे. हा अपराधच आहे. त्यांनी केलेला अपमान हा माझाही अपमान मी मानतो. म्हणून मी आपली माफी मागतो. भगवान विष्णू यांच्या गोड बोलण्याने ऋषींचा राग कमी झाला. त्यानंतर ते ऋषी उशाप देतात की जयविजय यांनी 3 जन्म घेतल्यानंतर हे या शापातून मुक्त होतील. त्यानंतर जयविजय यांनी पहिला जन्म हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष या रूपात घेतला. भगवान विष्णू यांनी वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध केला आणि नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकशिपूचा वध केला. दुसऱ्या जन्मात हे दोघे रावण आणि कुंभकर्ण असताना रामाचा अवतार घेऊन यांना मारले. तिसऱ्या जन्मात हे दोघे शिशुपाल आणि दंतवक्र होते, तेव्हा कृष्णाचा अवतार घेऊन त्या दोघांना मारले. अशा तऱ्हेने द्वारपाल जयविजय यांची शापामधून मुक्तता झाली. मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इथे तुम्ही वास्तुकाम बघू शकता. ठीक आहे, चौ बाजूंना वास्तुकाम, उत्कृष्ट वास्तुकाम एकदा मी तुम्हाला दाखवून देतो. मंदिरात शिरल्यावर सर्वप्रथम आपण नगरखान्यात येतो व त्यानंतर चालत पुढे आतील सभागृहात येतो. या मंदिराची शैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आणि पाकळ्या सदृश आहे. इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिराची शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. आतमध्ये आल्यावर बाजूलाच एक वेगळ्याच आकाराचे लांबलचक आयताकृती कासव पाहायला मिळते, जे आपल्याला इतर ठिकाणी कुठेच पाहायला मिळत नाही. मंदिराच्या आतमध्ये गुंतागुंतीचे नाजूक कोरीवकाम पाहून मनात प्रश्नाचे काहूर उठते. प्रत्येक जागेचा वापर कसा केला आहे, कसे एवढे नाजूक काम केले असेल, किती कालावधी गेला असेल, याबाबत आपल्याला उत्सुकता जाणवते. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरापेक्षा येथे जास्त ठसठसीत व रेखीव आहेत. बघू शकता हे जे बनवलेलं आहे त्यावेळेस ते कोरीव काम आहे ना, ते इतकं परफेक्शननं केलं असं वाटतं मशीननं केलं. गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे उंबराच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेले आहेत आणि वर आपल्याला गणेशाचे शिल्प दिसून येतात. द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृका देवी, गणपती, विष्णूचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पकरण मंदिरात आढळते. कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, पाने, फळे, बेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत 3 मुख्य लिंगे 3 कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रतीके आहे. नुकतंच आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन करून आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आलेलो आहे आणि इथे पण जे कोरीवकाम आणि नक्षीकाम आहे ते बघण्यासारखं आहे. म्हणजे इतकं छान, म्हणजे इतकं उत्कृष्ट दर्जाचं ते कोरीवकाम आहे आणि त्याची पूर्ण अवस्था खराब, कारण की यादव साम्राज्याची इतश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिराची शिल्पांची नासधूस करण्यात आली. बुलेश्वर मंदिरातील शिल्पाचे या काळात अतोनात नुकसान झाले. युद्ध आणि परकीय आक्रमण इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पामुळे येथील सौंदर्य अद्याप टिकून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजू वर 3 सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्री रूपातील दुर्मिळ शिल्प आहे. तर गणेश जी आहे ना, त्यांचं हे एक स्त्री रूप आहे. स्त्री रूपात इथे ते मूर्ती कोरलेली आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मय व स्कंदपुराणाच्या काशीखंडात 64 योगिनींच्या यादीत या गणेशाची वैनायकी असा उल्लेख केलेला आणि देवी सहस्त्रनामात या देवतेस विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशा विशेषांनी संबोधले आहे. तसेच शिल्परत्न या ग्रंथात वैनाकीचा उल्लेख शक्ती गणपती असा केलेला आहे. पुढे आपल्याला शेषनागावर बसलेले विष्णूचे हे शिल्प आढळून येतात, ज्याची पूर्णपणे दुर्गती झालेली आहे.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडीभोवती तटबंदी बुरुज बांधून शहाजी राजाच्या काळात दौलतमंगळ किल्ल्याची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या नावावरून या किल्ल्याला दौलतमंगळ गड असे नाव पडले. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादव काळात बांधले. मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगरखाना व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहे. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छत्रछायाखाली आले. पुराणातील एका कथेनुसार पार्वतीने येथे नृत्य करून महादेवाला भुलविले, म्हणून या ठिकाणास भुलेश्वर हे नाव पडले व तेथेच त्यांचा विवाह होऊन ते कैलास पर्वतावर गेले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण मंदिराच्या बाहेर निघालेलो आहे. आपलं चांगल्या प्रकारे दर्शन झालं आहे. भरपूर गर्दी होती आज, तरी आपलं चांगलं सावकाश आणि चांगल्या प्रकारे दर्शन झालं. त्यातल्या त्यात मला पूर्ण फुटेज पण काढायला मिळाले, व्हिडिओ पण काढायला मिळाले. आता माझ्या बाईकचं एकदा पुन्हा इथे पूजा करणार आहे, पुन्हा हार वगैरे आणि तर या व्हिडिओमध्ये जे काही मी माहिती दिली आणि ज्या प्रकारची याचे वास्तुकाम होतं, शिल्प होतं, ते तुम्हाला कसं वाटलं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते पण मला तुम्ही कळू शकता कमेंट थ्रू. तर तुम्ही नक्की या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चला तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्लॉग, नेक्स्ट ट्रेकमध्ये, नेक्स्ट संडेला. पहिले बाजीराव पेशवे व साताऱ्याचे शाहू छत्रपती यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1737 मध्ये स्वामींनी 1 लाख रुपये खर्चून 3 कमानीचा नगरखाना, सभामंडप व 3 चुनेगची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता 125 रुपये व 125 सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनामध्ये आहे. तर मित्रांनो, हा होता आपला भुलेश्वर मंदिराचा प्रवास. इतिहास, वास्तुशिल्प आणि अध्यात्म यांचा संगम असलेलं हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी जरूर अनुभवायला पाहिजे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि धन्यवाद. पंडित बोलवला आहे, टोपी घालून आलाय तो. तर सिंधी रेल्वेमध्ये राहणारा पंडित आहे. तर याच्याकडेच आम्ही आजचं कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. अरे 2 मंत्र म्हणणं पंडित, पैसे तर बरोबर घेतले तुला. वेड्यावरून गाडी न्यायला